आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। कमी कालावधीच्या या पावसाळी अधिवेशनात सरकारला सळोकीपळो करून सोडण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केलाय। गेल्या 15 वर्षातले हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरलंय। त्याचप्रमाणे या मंत्रिमंडळातले मंत्री निगरगट्ट झालेत। त्यामुळेच विरोधी पक्षानं कालच्या चहापानावर देखील बहिष्कार घातला होता। एक नजर टाकूयात विरोधकांकडून आज विधिमंडळात उपस्थित केले गेलेले काही प्रमुख मुद्दे। चितळे समिती, रोहा MIDC मध्ये खाडीमध्ये पाईपलाईन टाकण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबाबत विरोधक आज आक्रमक झाले होते। मात्र उद्योग मंत्री नारायण राणे यांना देखील घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला। त्याचप्रमाणे मदानी मिशिगन कंपनीला 80% जादा आर्थिक फायदा दिला गेला त्याबाबत देखील विरोधकांनी आवाज उठवला। मात्र या आरोपात तथ्य नसल्याचं उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करा असं सरकारला खडे बोल सुनावण्यात आले। तसंच विक्रमगड तालुक्यातील 43 शाळांमधील बोरवेल देखील पुरवण्याचं सरकारला आदेश देण्यात आले। आज राजभवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल के शंकर नारायण यांनी अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार या 2 मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली। अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपद तर अमित देशमुख यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं। अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र मोरे यांनी। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही होणार शेवटी विस्तार झालेला आहे आणि 2 मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे। अब्दुल सत्तार साहेब आपल्यासोबत आहेत। साहेब, मंत्रिपदाची शपथ घेतली, आधी मंत्री होतात, आता मंत्री झालेला आहात, काय फरक वाटतो? नाही, फरक निश्चित वाटतो का पहिले मी राज्यमंत्री होतो, आता कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि कॅबिनेट मंत्र्यांचा आणि राज्यमंत्र्याचा पहिला अनुभव राज्यमंत्र्याचा जरूर आहे। हा कॅबिनेटचा अनुभव निश्चित पुढच्या भविष्यामध्ये हे जे 5 महिन्याचा कार्यकाळ आहे, विशेषतः आचारसंहिता सोडली तर 100 दिवसाचा कार्यकाळ आहे। या 100 दिवसामध्ये शासनाच्या योजना गोरगरीब माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक आमदार या नात्याने आतापर्यंत काम केली, परंतु मंत्री या नात्याने जे काम करण्याची संधी मला माझ्या पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी, सोनियाजी, विशेषतः पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, माणिकरावजी ठाकरे साहेब आणि मोहन प्रकाशजी या लोकांनी जी जबाबदारी टाकलेली ही जबाबदारी कमी, जसा क्रिकेटचा गेम मी सांगितलं, कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे, खूप कमी वेळ मिळाला असं म्हणायचं नाही। वेळ तर कमी आहे कारण की आमचा कार्यकाळच आता 5-4.5 महिन्याचा राहिलेला आहे, त्यामध्ये वेळ कमी आहे, परंतु कमी वेळामध्येही आपण जास्त कर्तव्यदक्ष कामं केली, आपण गोरगरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित विधानसभेच्या माध्यमातून याचा परिणाम होईल। अशोकराव चव्हाणांचा हा विजय असं म्हटलं जातं, याबद्दल काय म्हणतात? नाही, दोन्ही चव्हाणाचा विजय कारण की अशोकराव चव्हाणजी हेही आमचे नेते आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, शेवटी मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी पार पाडली। आता मंत्री म्हणून माझी जी जबाबदारी आहे मी निश्चितपणे प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन। पण सध्या जे काही चित्र पाहायला मिळतं ते चव्हाण विरुद्ध चव्हाण, दिल्लीमध्ये असू द्या किंवा ते दिल्लीमधून इथून महाराष्ट्रातून हे पाहायला मिळतं, याबद्दल काय म्हणतात? नाही, आता एक चव्हाण दिल्लीमध्ये गेले आणि दुसरे चव्हाण मुंबईमध्ये आहे, म्हणून आता तो वाद राहिलेलाच नाही। पहिले दोन्ही चव्हाण मुंबईमध्ये होते, आता दिल्लीचे चव्हाण दिल्लीमध्ये कर्तबगारी करतील आणि महाराष्ट्राचे चव्हाण महाराष्ट्रामध्ये पुढची जी निवडणूक आहे आमची विधानसभेची ती जिंकण्यासाठी जी रणनीती ठरवतील, त्यासाठी विशेषतः एक कार्यकर्ता म्हणून काम करण्यामध्ये मला जी संधी मिळाली त्याचा फायदा निश्चित देईल। अब्दुल सत्तार साहेबांचं म्हणणं असं आहे की वेळ कमी
पण जनतेसाठी काम करायचंय आणि चव्हाण विरुद्ध चव्हाण हा संघर्ष नाहीये. एक चव्हाण दिल्लीमध्ये काम करतात, एक महाराष्ट्रामध्ये. कॅमेरामन राजेंद्र मोरे, मुंबई. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ अमित देशमुखांना मंत्रिपद. देशमुख साहेब, मंत्रिपद मिळालंय, पहिली प्रतिक्रिया काय? मी पक्षाध्यक्ष सोनिया गांधीजी आणि पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधीजी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब या मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी कामाची संधी मला दिली आहे. आता कामाला लागणं हीच प्राथमिकता आहे असं मी समजतो. एक महत्वाचा प्रश्न असा की विलासराव देशमुख साहेबांची कमतरता या ठिकाणी जाणवते का? काय म्हणणं तुमचं? नाही, साहेबांची कमतरता तर पदोपदी जाणवते, पण साहेब हे माझ्या सोबतच आहेत, आमच्या सोबतच आहेत असंच मानून कार्यरत राहणे हे मी सदैव मानलंय. आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांचं काम, त्यांची पुण्याई, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची शिकवण ही सातत्यानं माझ्या आणि माझ्या साऱ्या सहकाऱ्यांच्या बरोबर राहिलेली आहे. आणि त्याच वाटेवर काही पावलं टाकण्याचा प्रयत्न आम्हा सगळ्यांचा असणार आहे. काँग्रेस पक्षामध्ये जी 3 मंत्रिपदं होती, गेली 4.5 वर्ष ही मंत्रिपदं भरणार असं म्हटलं जात होतं, पण खूप उशीर झाला असं आपल्याला वाटतं? नाही, मला असं वाटतं की पक्षामध्ये जे निर्णय ज्यावेळी व्हायचे असतात त्यावेळी ते होत असतात. त्यामुळे उशीर झालाय असं मी म्हणणार नाही. तुम्हाला खूप कमी कार्यकाळ मिळतो. आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे दररोजच कार्यरत आहोत. आज एक नवी भूमिका किंवा नवी जबाबदारी आहे. त्यामुळे त्या नव्या जबाबदारीमध्ये जेवढं म्हणून मला काम करणं शक्य होईल तेवढं मी प्रामाणिकपणे करेन असा मला स्वतःला विश्वास आहे. लोकसभेचा जो निकाल पाहायला मिळाला तो विधानसभेमध्ये परतवून लावण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावर असेल, याबद्दल काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की राज्याचे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या सरकारची कामगिरी सुरू आहे आणि पक्षामध्ये सुद्धा काम सुरू आहे. मी पक्षाचा एक शिपाई म्हणून जी भूमिका मला दिलेली आहे ती बजावण्यामध्ये कसुभरही कमी पडणार नाही. आणि लोकसभेच्या निवडणुका ह्या वेगळ्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका ह्या वेगळ्या आहेत. वेगवेगळ्या प्रश्नावर या निवडणुका लढवल्या जातात. आणि मला असं वाटतं की लोकसभेमध्ये जे झालं तेच विधानसभेमध्ये होईल असं मानणं हे थोडंसं अतिशोक्तीच राहील. त्यावेळेला मंत्रिपदाबद्दल माहिती मिळाली, कुटुंबियांच्या काय भावना होत्या? एक शेवटचा प्रश्न. नाही, ते आनंदी होते आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधीजी आणि पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्याबद्दल ते आभारी होते आणि समाधानी सुद्धा होते. आणि नव्या उमेदीनं मी आणि पक्ष कार्यामध्ये माझं सारं कुटुंब कार्यरत असतं तेव्हा एक नवा जोम त्यांच्याही मनामध्ये मला पाहायला मिळाला.